सारण बनव्यापासनं तर वडा तेलात सोड्यापर्यंत अनगिनत अशा टिप्स मी आज या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. आलू वडा म्हणा किंवा बटाटा वडा म्हणा किंवा आलू बोंडा म्हणा, आमच्या विदर्भामध्ये याला आलू बोंडा म्हटलं जाते. सर्वांना आवडतो, गाड्यावर मिळतो तसाच परफेक्ट मस्त चमचमीत असा आलू बोंडा आज मी अगदी सोप्यातल्या सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. वरची परत ही अगदी ठेल्यावर मिळते तशी जाड पुडाची कशी व्हावी, सोबतच तेलात सोडण्याची स्पेशल ट्रिक मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हा सर्वांना एक छोटंसं निवेदन, आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा, सोबतच आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि तुमचे काही सुझाव असतील रेसिपीबद्दल तर ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. मला ऐकायला आणि त्यातून शिकायला खूप आवडेल. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर नमस्कार मंडळी, मी आहे स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आलू बोंडा बघा काय मस्त दिसतोय. मी तोडून सुद्धा दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की परत काय मस्त झालेली आहे. सोबतच चटणी सुद्धा अप्रतिम आहे. तर चला सर्वात पहिले आपल्याला याची बाहेरचं आवरणासाठी सारण तयार करायचं आहे. त्यासाठी आपण इथे घेतले 2 वाट्या बेसन. त्याच्यासाठी घ्यायचं आहे 1 चमचा, छोटा चमचा मीठ किंवा चवीनुसार मीठ. रंग सुंदर यावा वरच्या आवरणाला म्हणून थोडीशी हळद पावडर घालते. हळद पावडर घातल्याने काय होते, रंग छान येतो, नाहीतर वडा असा पांढुरका दिसतो. म्हणून थोडीशी हळद पावडर आणि मीठ हे कोरडं जिन्नस एकत्र करून घेऊयात. आणि आता थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर असा बॅटर तयार करूयात. पाणी थोडं थोडं घाला, जसं जसं लागेल तसं तसं. बेसन इथं कुठलंही घेतलं चालेल, विकतचं घरचं दळलेलं कुठलंही चालेल. थोडं पाणी घालून मिक्स करून घेते. आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि याचं सेलसर असं बॅटर तयार करा. बॅटरची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला शेवटी दाखवते. बघा इतपत सेलसर आपल्याला बॅटर लागेल. बॅटर नाही जास्त पातळ करायचं, नाही जास्त घट्ट ठेवायचं. बॅटर जर पातळ झालं तर वरची परत खूप जास्त पातळ येते आणि वडा हा तेल सोक करतो, त्याला आकार सुद्धा सुंदर येत नाही. म्हणून बॅटर व्यवस्थित भिजवा. इथे बघा मी 7-8 आलू उकडून घेतलेले आहेत, छोट्या साईजचे आहेत. चला स्टफिंग बनवूयात. त्यासाठी कढईमध्ये तेल घातलंय. या स्टफिंगमध्ये तेल थोडं कमी लागतं, बघू शकता. जेमतेम 2 चमचे तेल असेल हे, त्यापेक्षा जास्त नाही. तेल गरम झालंय तर हिंग घालायचे अर्धा चमचा. हिंग छान घाला म्हणजे भरपूर, हिंगाची चव खूप छान लागते या वड्यामध्ये. मोहरी घालते. मोहरी फुलली की त्याच्यावरती घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा धने, अर्धा चमचा सौंफ, अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा. आता हे सर्व जिन्नस तेलावरती परतून घेऊयात. धने सौंफ यांनी या सारणाला खूप छान अशी चव येते बघा. ही जी आतमध्ये स्टफिंग आहे ती आपण हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण सुद्धा घातलंय त्याच्यामध्ये. चव खूप छान लागते. हिरवी मिरची वाटताना त्याच्यासोबत मी कोथिंबीर सुद्धा वाटली होती. कोथिंबीरची देठं जे असतात ना ते वाटायचे, त्याची चव भारी लागते. कढीपत्त्याची काही पानं घातले. एकदा परत मिक्स करून घेतलं. आता कोरडा जिन्नस घालूयात, जसं की मीठ, हळद पावडर. थोडंसं परतून घेते म्हणजे हळदीचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे. आणि आता घालूयात उकडलेले आलू. आलू असे रफली चॉप करूनच घालायचे, कारण हे सगळं आपल्याला मॅशच करायचं आहे. या सारणामध्ये लाल तिखटाचा मी वापर केलेला नाही आहे. मस्त हिरव्या मिरचीतलं कोथिंबीर घालून वाटलेलं पेस्ट घातली होती. खूप छान चव येते या स्टफिंगला. तर आता हे आलू आपण असे मॅश करत याच्यामध्ये मिक्स करूयात. बघू शकता तेलाचं अगदी कमी प्रमाण आहे, जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे. आता कुठलंही स्टफिंग असो, जसं आलूचं स्टफिंग आपण बनवतो समोशासाठी म्हणा किंवा मग आलू पराठासाठी, इव्हन आलू बोंड्यासाठी, आलू वडा कशासाठी जरी बनत असाल तर तेलाचं अगदी कमी प्रमाण ठेवावं, म्हणजे काय होते स्टफिंग छान बनतं. बघू शकता परफेक्ट मिक्स करून घेतलंय. आता आपण हे थंड होऊ द्यायचं आणि याचे गोळे तयार करून घ्यायचे. असे जर गोळे तुम्ही करून घेतले की मग कसे आलू बोंडा बनवताना अगदी सोप्या पद्धतीने बनवला जातो. जास्त हात वगैरे भरत नाहीत आणि काम असं नीटनेटकं होतं. बघू शकता या पद्धतीने
एकसारखे आलूबोंडेसुद्धा तयार होतात. गोळे तयार करून ठेवले की जेमतेम 10 ते 11 गोळे तयार झाले बघा याच्यामध्ये माझे. आता बॅटरकडे बघूयात. बॅटरची कन्सिस्टन्सी बघा परफेक्ट आहे. आता आपण याच्यामध्ये 1/4 चम्मच बेकिंग सोडा घातलाय आणि हिंग घालूयात. आता इथे जर तुम्हाला बेकिंग सोडा घालायचा नसेल तर गरम तेल घाला. हिंग जरूर घाला. हिंगाने या सारणाला चव चांगली येते. वरची परत सुद्धा छान अशी चवदार लागते. अगदी थोडंसं पाणी घातलं कारण बेकिंग सोडा घातला होता म्हणून. मिक्स करून घ्यायचं. स्टफिंगही तयार आहे. वरचा सारण सुद्धा तयार आहे. तर चला मस्त वड्यासोबत द्यायसाठी हिरव्या मिरच्या तळून घेऊयात. हिरव्या मिरच्या तळलेल्या खूप भारी लागतात त्याच्यासोबत. मस्तच. मिरच्या तळताना आधी पोटात थोड्या चिरून घ्यायच्या म्हणजे तेलात गेल्यानंतर त्या फुटणार नाहीत. मीठ वगैरे आणि थोडंसं लिंबू घालून मिरची साईडला ठेवली. वडा तळायची पद्धत बघा. चमच्याने हा गोळ्याला वरून सारण मस्त डीप करून घ्यायचं आणि चमच्याने या पद्धतीने सोडायचं. म्हणजे काय होते तुम्ही एकदा बघून घ्या. अजिबातही याला शेंडे शुंडे फुटत नाहीत. परफेक्ट गोल असा आलू बोंडा किंवा आलू वडा काही म्हणा तेलामध्ये सोडला जातो. आहे ना सोपी पद्धत. छान असा सगळ्या बाजूनी सुनहरा रंग येईपर्यंत आपण हे तळून घेतलं. परफेक्ट. बघू शकता सध्याच तेलातून काढलाय पण अजिबातही तेलकट दिसत नाहीये. मस्तच. चला सर्व करूयात. परफेक्ट. बघा एकसारखे गोळे तयार केले होते आलूच्या भाजीचे तर कसे मस्त एकसारखे आलू बोंडे तयार झालेत. मस्तच. हिरवी मिरची जी तळली होती ती सुद्धा त्याच्यावरती द्यायची. हिरव्या मिरच्यासोबत भारी लागतात. काही भागात याच्यासोबत रस्सा दिला जातो, आलू बोंडा रस्सा. त्याची सुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की पाहू शकता. तर कशी वाटली आजची तुम्हाला भरपूर टिप्स सोबत शेअर केलेली आलू बोंड्याची रेसिपी? आवडली असेलच याची मला पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही लाईक सुद्धा केलाय त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. रेसिपीला लाईक केलाय तर सोबतच चॅनलला सुद्धा हक्काने सबस्क्राईब करा म्हणजे अशाच छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत. तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा. स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची.